ही एक्सप्रेस मुंबईहून लखनौला जात होती। त्यावेळची दृश्य जी आहे ती समोर आलेली आहेत। या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हे प्रवासी जे आहेत ते पडलेले होते आणि त्याच वेळेला त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी देखील माहिती मिळते। 5 प्रवासी रेल्वेतून पडलेले आहेत। रेल्वे प्रशासनाने नेमकं काय म्हटलेलं आहे, काय माहिती दिली आहे तर 5 जण मुंब्रा स्थानकाजवळ खाली पडले। कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबत माहिती दिली। नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले याबाबत माहिती नाही। कसाऱ्याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात होत्या। कसाऱ्याला जाणारी ट्रेन जी आहे आणि पुष्पक एक्सप्रेस या आजूबाजूने जात होत्या। त्याच्यामुळे कुठल्या ट्रेनमधून हे प्रवासी पडलेले आहेत त्या संदर्भातली माहिती अजूनही रेल्वे प्रशासनाला नाही। मुंबईहून लखनौला एक्सप्रेस जात असताना 5 प्रवासी खाली पडले अशी प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पुष्पक एक्सप्रेसमधून हे प्रवासी खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे सध्या तरी मिळते। ही एक्सप्रेस जी आहे ती मुंबईहून लखनौला जात होती। दिवा मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। हे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर नाही तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून खाली पडल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र हे प्रवासी कोणत्या ट्रेनमधून पडलेले आहेत त्या संदर्भातली अजूनही माहिती नाही असं रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। एक्सप्रेसमधून हे प्रवासी जे आहेत ते खाली पडले अशी माहिती मिळते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एक्सप्रेसमधून पडून या 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। नेमका अपघात कसा झाला, नेमकं त्यावेळेला काय घडलं याची सविस्तर माहिती समोर येणं बाकी आहे। मात्र एक्सप्रेसमधून खाली पडल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। एक्सप्रेस जी आहे ती मुंबईहून लखनौला जात होती आणि त्यावेळेला हे 5 प्रवासी खाली पडले। हे प्रवासी नेमके कोणत्या भागामधले आहेत, कुठे राहतात या संदर्भातली माहिती समोर येणं ही बाकी आहे। एक्सप्रेसमधून खाली पडल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। एक्सप्रेसमधून आणखी काही प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहते। आणखीनही काही प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे। 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर आणखीन काही प्रवासी खाली पडल्याची माहिती मिळते। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं या संदर्भातली माहिती समोर येणं बाकी आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती अधिक अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, नेमकं काय घडलं, कारण जे 5 प्रवासी एक्सप्रेसमधून पडले त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळते आणि सोबतच त्यावेळेला या एक्सप्रेसमधून आणखीनही प्रवासी खाली पडल्याची माहिती आता समोर येते। नक्कीच वृषाली, पाहायला गेलं तर जी लोकल ट्रेन आहे ती कसाऱ्याला जाणार होती आणि त्यातनं जे प्रवासी होते ते लटकलेले अवस्थेत होते, त्या दरवाजाच्या ठिकाणी उभे होते आणि त्या संदर्भात आता माहिती समोर येते की 4 ते 5 जण जे आहेत ते पडून काही जण त्यात मृत्यू झाले तर काही जण इंजर्ड झालेले अशी माहिती रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे इतरत्र आता दवाखान्यात देखील उपचारासाठी रुग्णालयामध्ये आता हलवण्यात आले। मात्र पूर्ण माहिती जी आहे ते समोर येते की त्याचं कारण काय आहे स्पष्ट अद्याप झालेलं नाही। मात्र सध्या तरी रेल्वेतनं पडून ही घटना झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांमुळे एक प्रकारचे घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कसारा साईडला जाणारी ही लोकल ट्रेन होती आणि त्या लोकल ट्रेनमधनं जे पडून जे जखमी झाले त्यांना त्यावरती देखील उपचार करण्यासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। मात्र काही जण त्यात 5 जणांपैकी काही जण दगावल्याची माहिती समोर येत आहे। वृषाली, किती जण जखमी झालेले आहेत त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? सध्या तरी 5 जणांचा आकडा आहे तो समोर येत आहे आणि त्यापैकी काही जण ट्रॅकवरती पडलेले आहेत आणि काही प्लॅटफॉर्मवरती आहेत। त्यामुळे जी इंजर्ड जे झाले आहेत त्यांची आकडेवारी अजून स्पष्ट झालेली आहे। मात्र मृतांपैकी 1 ते 2 जण जे आहेत ते मृत झाल्याची घटना समोर आलेली आहे। त्यामुळे नक्कीच आता रेल्वेकडनं या सर्व सखोल तपास जे आहे ते रेल्वे पोलीस देखील करत आहेत। गणेश, एक्सप्रेसमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे की कसाराकडे जाणारी जी रेल्वे होती त्यामधून पडून मृत्यू झालेला आहे, त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? माहिती असंही देखील मिळते की लांब पल्ल्याची गाडी होती आणि रेल्वे ट्रॅक जे ते फास्ट ट्रॅक देखील होती आणि त्या संदर्भात आता कसाराच्या ठिकाणी जाणारी जी गाडी होती त्यात दोन्ही गाड्यांपैकी आता महत्वाची गाडी म्हटलं तर जी आहे ती कसारा जाणारी गाडी होती त्यातनं पडून काही जणांचा इंजर्ड झालेला तर काही जण मृत्यू झाले अशी माहिती मिळते। मात्र एक्सप्रेस संदर्भात देखील माहिती रेल्वेकडनं घेत आहे। मात्र
पूर्णतः माहिती आता रेल्वेकडे देखील आलेली नसल्यामुळे ही माहिती सांगणं योग्य ठरणार नाही। मात्र सध्या तरी रेल्वेतनं पडून प्रवासी जखमी आणि काही जण इंजर्ड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। जे मृत प्रवासी आहेत त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? ते कुठले होते, कोणत्या भागामध्ये राहणारे होते, या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे? सध्या तरी रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडनं याचा पूर्णतः जे आहे ते तपास सुरू आहे। हे जे प्रवासी होते ते कशा प्रकारे कुठे कामावर जात होते आणि यांच्या संदर्भात त्यांची माहिती अद्याप तरी आलेली नाही। मात्र याचा पहिल्यांदा त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे काही जणांना। मात्र काही जण जागेवरती मिळाल्यामुळे त्यांच्याकडचे काय आयडी कार्ड असतील, त्यांच्याकडचे जवळचे काय गोष्टी असतील त्याकडे तपास ते रेल्वे पोलीस करत आहे। त्यामुळे नक्कीच हा जो घटना घडलेली आहे, मोठी घटना घडलेली त्या घटनेच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर पोलीस याचा पूर्णतः तपास करत आहे। कशा प्रकारची घटना आहे ही सखोल तपास जे ते रेल्वे पोलीस देखील करत आहे। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे ह्या कुठेतरी सुरक्षेचा धोका देखील निर्माण झालेला आहे। पाहायला गेलं तर रेल्वे मधनं अनेक जे प्रवासी ते कामावर जात असताना घाई गडबडीने आपली गाडी पकडत असतात आणि त्यानुसार आता काही जण दरवाजात उभे राहून प्रवास करत असतात। त्यामुळे नक्कीच या घटनेचा पूर्णतः तपास जे ते आता रेल्वेकडनं केला जात आहे। कोणत्या वयोगटामधले हे प्रवासी होते त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे? सध्या तरी काही जण जे आहेत ते 30, 32, 35 अशा या वयोगटातले आहे अशी माहिती येत आहे। मात्र हे प्रवासी जे ते नेमके असताना कुठे कामावर जात आहे का, कुठे बाहेर जाणारे आहेत का, याचा देखील पूर्ण तपास ते केला जात आहे। मात्र सध्या तरी या घटनेमुळे पाहायला गेलं तर रेल्वे पोलीस जे आहेत ते आणि रेल्वे पोलीस आणि पूर्णतः ही माहिती आता शोध घेत आहे। त्यामुळे नक्कीच ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे याच्यावरती आता पोलीस कशा प्रकारे प्रक्रिया त्या कारवाई करेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। गणेश, किती वाजता ही घटना घडलेली आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणकोणत्या यंत्रणा पोहोचलेल्या आहेत? ॲम्ब्युलन्स पोहोचलेली आहे का? साधारणतः ही घटना पाहायला गेलं तर एक 9:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि ही घटना जेव्हा घडलेली तेव्हा त्या ठिकाणी स्थानकावरती असणाऱ्या प्रवाशांमध्ये खोळंबा उडाला होता। त्यामुळे नक्कीच घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आता ही गाडी आहे कचऱ्याला जाणारी, ती गाडी ज्या गाडीतनं आतमध्ये काय त्या गाडीमध्ये काय भांडणं झाली होती का, त्याच्या संदर्भात जास्त गर्दी झाली होती का आणि त्या गर्दीचा मुळे ह्या प्रवाशांना कुठेतरी आपला नाहक जीव गमवावा लागला का, या सर्व संदर्भात सर्व तपास जे आहे ते आता रेल्वे पोलिसांकडनं केला जात आहे। त्यामुळे नक्कीच या संदर्भातली अधिक माहिती येथे रेल्वे पोलिसांकडनं येणं बाकी आहे। काही जण जखमी आहेत अशी देखील माहिती मिळते, तर त्यांना कुठल्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर कुठे उपचार होणार आहेत? नक्कीच पाहायला गेलं तर रेल्वेतनं जसं इंजर्ड झालेले काही व्यक्ती आहेत त्यांना जवळपास पाहायला गेलं तर मुंब्रा असेल, कळवा असेल किंवा सिव्हिल रुग्णालय, शक्यतो मुंब्रा रुग्णालयामध्ये हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर मात्र काहींना कळव्यामध्ये देखील दाखल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच संदर्भातली सर्व माहिती जी आहे ते आता रेल्वेकडनं देणं बाकी आहे।